नमस्कार, माझे नाव अक्षरा उमाशंकर आकमार. आज मी तुम्हाला या पुस्तकाविषयी माहिती सांगणार आहे. मी आता 7वी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आहे. मी पानकनेर गावात राहते. आज मी तुम्हाला या पुस्तकाविषयी माहिती सांगणार आहे. या पुस्तकाचे नाव आहे बोधकथा. या पुस्तकाचे लेखक आहेत हेमंत खोगडे. आज मी हे पुस्तक गेल्या 8 दिवसाआधी वाचले. या पुस्तकाची किंमत आहे 60 रुपये. आज मी तुम्हाला बोधकथा सांगणार आहे. एक मुलगा होता. तो रोज शाळेत जात असे. एका दिवशी रोज शाळेत जात असे. त्याचे मित्र त्याला रोज चिडवत असत. एका दिवशी एका मित्राने त्याची डुअल बॅटरी म्हणून चीड काढली आणि तो मित्र रोजच चिडवत असे. पहिली चीड पण त्यानेच काढली होती. मग तो चिडू लागला. त्याने तो कधीही काही बोलत नसे. तो मित्र त्याने चिडवल्यावर तो जोरात पडला. तेव्हा तो कधी न बोलणारा मुलगा म्हणाला की जसं करशील तसं तुझ्यासोबत होईल. मग त्याचा बोध की जसं कराल तसं भोगाल. एक ससा होता व एक कासव होता. एक ससा होता व एक कासव होता. ससा म्हणाला की कासवा तू हळूहळू चालतोस. तर माझ्याशी शर्यत लावशील का? तेव्हा कासव म्हणाला हो. तो कासव म्हणाला जे कधीच हार मानत नाही ते कधी कोणत्या हालतीत जिंकून राहतो. तेव्हा ससा हसला व म्हणाला की मला जास्त पळणं आहे. तुला तसं काही नसतं हारंगी. तेव्हा थोड्या वेळानंतर तो पळत गेला. ससा पळत गेला व कासव मागं राहिला. ससाला वाटले आपण थोड्या वेळ या वडाखाली आराम करावा. मग ससा झोपला व त्याच्या खाली 2 झोपा घेतल्या. तेवढं आपला कासव त्या डोंगरावर पोहोचला व ससा आला मागून व म्हणाला आता तो हारलाच असेल. मग तो वरी गेला व पाहिलं तर तिथं कासव दिसला होता. तेव्हा ससा म्हणाला तू इतक्या लवकर कस काय? तो म्हणाला जे हार मानत नाही ते कधी न कोणत्याही हालत जिंकून राहतो. जे हार मानते ते कधीच जिंकू शकत नाही. म्हणून कधीच हार मानू नये. याचा बोध होतो की कधीच हार मानू नये. एक बाई होती. ती त्याच्या मुलाला खूप काही चांगलं शिकवत असे. एका दिवशी त्या आईला वाटले की आता आपला मुलगा खूप मोठा झालाय. जर आपण त्याच्यासोबत त्याचे काही खेळ घेऊया. तेव्हा तिने जितके शिकवले तितके त्याच्या ध्यानात आहे की नाही. म्हणून तिच्या आईने त्याला 2 लाडू दिले व एक डब्बा दिला आणि म्हणाली की एक लाडू तू खा व एक लाडू तुझ्या मित्राला दे. तिने मुद्दाम एक लहान लाडू व एक मोठा लाडू दिला. मग तिने लहान लाडू व मोठा लाडू दिला. मग त्याने छोटा लाडू त्याने घेतला व लाडू आणि टिफिन त्याने त्याच्या गरीब मित्राला दिले. त्याचा मित्र 2-4 दिवस झाले उपाशी होता. त्याला त्याची खूप दया येऊ लागली. मग तो म्हणाला की
तू माझा पक्का मित्र आहे. मी तुला कधीच भुलणार नाही. तू माझा मित्र आहे. म्हणून याचा बोध होतो की आपला मित्र तेच खरा असतो जो आपल्यासोबत चांगला असतो व आपल्याला जे पाहिजे ते देतो. आपली मजबुरी समजू शकतो. एक राजा होता. त्याच्या दरबारात रोज एक साधू येत असे. तो रोज त्याला कोणतं ना कोणते फळ देत असे. ते फळ देत असे. राजा त्याला 2 मिनिटं निराळून पाहत असे. एका दिवशी तोच साधू आला व त्याने एका मिठूला आणले. तेव्हा त्याने एक पुढे एक टमाटे ठेवले. साधूने आणि त्या मिठूने खाल्ले. त्या पोपटने खाल्ले. तेव्हा त्याच्यातून हिरा चमकू लागला. राजा हे पाहून खूप आनंदी झाला व त्या साधूला एवढे मोठे सोने दिले. तेव्हा साधू म्हणाला, मला सोन्याची काही गरज नाही. तेव्हा दुसरा लालची साधू आला व म्हणाला की झालं ना. धन्यवाद.